नमस्कार मंडळी, आज आहे 27 जानेवारी आणि तुम्हाला तर माहितीच असेल, जे माझे मिनी ब्लॉग बघत असतील त्यांना माहितीच असेल, माझ्या सासूबाई आलेल्या होत्या ऑपरेशनसाठी. तर माझे रेग्युलर काही ब्लॉग टाकणं झालेच नाही. तर बघू शकता, आज त्या गेलेल्या आहेत. म्हणजे 8 दिवस त्या राहिलेल्या होत्या. त्यांचं ऑपरेशन झालं होतं इथं अकोल्याला, म्हणून मग त्या इथं आल्या होत्या. तर 7 दिवस मग त्या इथं होत्या, कारण की आधीच्या दिवशी म्हणजे ऑपरेशन झालं होतं, तिसऱ्या दिवशी जायचं होतं. तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर मग अजून 5 दिवसांनी बोलावलं होतं, म्हणून त्या इथेच होत्या. माझ्या ननदबाई पण आल्या होत्या, त्या असतात दर्यापूरला. मग त्या आल्या होत्या. त्यावर आज मी त्यांना सोडायसाठी गेली होती दवाखान्यामध्ये. आजची आज 27 जानेवारी. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. बघू शकता, त्या दिवशी मी जिलेबी आणलेली होती, ती कडक झाली होती. अशी मी मस्त गरम करून घेते असते. मी गरम केल्यानंतर तव्यावर मस्तपैकी छान होऊन जाते, ते नरम होते मस्त. थोडीशी गरम केल्यावर नंतर मग मी तिकडे दवाखान्यात त्यांना सोडून दिलं. त्या ननदबाई तिथं त्यांना घ्यायसाठी आल्या होत्या, कारण की त्या दर्यापूरला नेणार होत्या माझ्या सासूबाईंना. तर मग तिकडे सोडून दिलं त्यांना. नंतर मग मी वापस आली. नंतर मेथीची भाजी वगैरे बनवून घेतली आणि साडी वेअर करून गेली होती मी आज दवाखान्यामध्ये. मी म्हटलं देर वगैरे येतील म्हणून मग साडी वेअर करून गेली होती. तर त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यावर झाडझूड वगैरे केली, चहा वगैरे बनवून घेतला आणि असा होता माझा आजचा दिवस. आणि म्हणजे समजा माझ्या ननदबाई काही ना काही देत राहतात, आणि त्यांना जर मी काही दिलं तर त्या म्हणतात की मला म्हणजे देऊ नका म्हणतात काहीच. तर असं काही होऊ शकते का? आपण जर कोणाकडून काही घेतलं तर आपल्याला कोणाला काही द्यावंसं असं वाटतेच ना. पण त्यांचं म्हणणं असते की नाही बा, तुम्ही मला काही देऊ नका. आणि मला तर तसं कोणाच्या जवळून काही घ्यायचं नसते, कारण की मला पण ते चांगलं नाही वाटत. तुम्हीच कमेंट करून सांगा की तुम्हाला ते चांगलं वाटतं का? असं कोणी आपल्याला जर काही दिलं तर आपल्याला त्यांना द्यावंच लागते. आणि त्यांनी मला एक शब्द बोलला, तो माझ्या मनाला खूप लागला होता. म्हणजे दवाखान्यात असा म्हटला त्यांनी, पण त्यांनी असं सहजच म्हटला असेल, पण माझ्या मनाला तो शब्द खूप लागलेला आहे. तर असा होता आजचा दिवस. तर बाय सर्वांना, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.